सर्वांना नमस्कार. इश्कवाला लव या स्टोरीचे 186 एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत. कृपया ते सर्व एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी. आता इंद्राच्या आईनं इतकं सुंदर छान टिफिन दिला होता आणि आर्यानं बदमाशी करत त्यामध्ये चिठ्ठी पाठवून म्हणाली की इंद्रा, जर तुझं माझ्यावर खरंच प्रेम असेल तर तू दिवसभर काहीही खायचं नाही. आणि आता इंद्रा खरंच दिवसभर उपाशी राहिला. तिला माझ्या प्रेमाची परीक्षा घ्यायची आहे ना, तर घेऊ दे असं म्हणून त्यानं काहीच खाल्लं नाही किंवा कॉफीसुद्धा घेतली नाही. आणि संध्याकाळी तो उशिरा घरी आला. तेव्हा त्याला खूप भूक लागली होती, पण आर्या खा म्हटल्याशिवाय तो खाणारच नव्हता. आणि इंद्राची आई म्हणाली, इंद्रा, अरे ये ना, जेवण कर. आज उशीर कसा काय केलास? आणि इंद्रा म्हणाला, आई, अगं अर्जंट मीटिंग होत्या हॉटेलमध्ये, त्या केल्या. आता अतुल, अर्जुन, आर्यन आणि इंद्रासुद्धा त्या मीटिंगसाठी होते आणि सगळ्यांनी बाहेरच डिनर केला. पण इंद्रानं तिथेही काही खाल्लं नाही. आणि आई म्हणाली, आणि दुपारी लंचमध्ये तुला जी भाजी दिली होती ती तुला आवडली का? आणि इंद्रा आता खोटं बोलत म्हणाला, हो आई, आवडली. आणि तो रूममध्ये गेला. त्याची आई म्हणाली, अरे जेवण तरी कर ना. आणि तो म्हणाला, आई, आर्यानं जेवण केलं का? आणि आई म्हणाली, हो, तिनं जेवण केलं आणि तू पण खाऊन घे. जास्त उशीर करून खाल्लंस तर लगेच झोपशील आणि पचन होणार नाही, मग तब्येत बिघडेल. आणि इंद्रा म्हणाला, आई, मी आलोच असं म्हणून तो बेडरूममध्ये गेला. आणि त्यानं पाहिलं तर आर्या झोपली होती, तेही अगदी बेडच्या मधोमध. आणि आता त्याला कोण जेव म्हणणार? म्हणून इंद्रा खाली आला आणि आईला म्हणाला, आई, अगं मला भूक नाही. मी ना ॲक्च्युली हॉटेलमध्ये मीटिंग होती, तिथेच आम्ही सगळ्यांनी डिनर केला आहे आणि मी तुला सांगायचंच विसरलो, सॉरी. आणि आई म्हणाली, बरं ठीक आहे. आणि आता इंद्रा खूप बारीक तोंड करून सोफ्यामध्येच बसला आणि झोपलेल्या आर्याकडे बघत होता. त्याला खूप भूक लागली होती आणि आता तिला झोपेतून कसं उठवायचं असं म्हणून तो फक्त पाणी पिला आणि तिथेच झोपला. मग सकाळ झाली. इंद्राच्या पोटात खूप कावळे ओरडत होते. काल सकाळी ब्रेकफास्ट केला होता त्यानं आणि त्याला 24 तास होऊन गेले होते. आणि ही आर्या मात्र त्याला उपाशी राहायला सांगून विसरून गेली होती की तिनं चिठ्ठीत काय लिहिलं होतं. मग सकाळी इंद्रा लवकर उठला. त्याला भूक लागली होती म्हणून झोपही येत नव्हती, तर आर्या अजूनही झोपलेलीच होती. मग तो ऑफिससाठी रेडी झाला आणि ऑफिसला निघाला. आई म्हणाली, इंद्रा, अरे ब्रेकफास्ट कर ना. आणि इंद्रा डायनिंग टेबलवर आर्याची वाट बघत बसला, पण खात मात्र नव्हता. आईने त्याच्यापुढे प्लेट वाढून दिली आणि म्हणाली, घे, खा. आणि इंद्रा म्हणाला, आई, आर्या खाली आली की मग खातो. आणि थोड्या वेळात आर्या खाली आली. इंद्राच्या आईनं तिलाही नाश्ता दिला आणि ती खायला लागली. आणि इंद्रा तिच्याकडे तोंडाचं पाणी गिळत जीभ चाटत बघत बसला. आणि आर्या चमचा भरून नाश्ता घ्यायची आणि तोंडात टाकायची आणि तिचं सगळं लक्ष मोबाईलमध्ये होतं. आणि इंद्रा मात्र त्या चमच्याकडे आणि तो चमचा तिच्या ओठांच्या मध्ये गेला की त्या रेड ओठांकडे बघायचा आणि जीभ चाटायचा. आणि अचानक आर्यानं त्याच्याकडे बघितलं आणि म्हणाली, इंद्रा, असं काय बघतोस? तुझ्यासमोर तुझा नाश्ता आहे ना? आणि आता इंद्रानं पुन्हा बारीक तोंड केलं आणि तिला म्हणाला, आरू,
तू काल काय केलंस हे तुला आठवत नाही का? आणि आर्या पुन्हा खांदे उडवून म्हणाली, मी काल कुठे काय केलं? इंद्रा म्हणाला, आरू तू काल टिफिनमध्ये ती चिठ्ठी का पाठवली होतीस? आणि त्यात लिहिलं होतं की जर माझं तुझ्यावर खरं प्रेम असेल तर मी काहीही खायचं नाही. म्हणजे तुला माझ्या प्रेमाची परीक्षा घ्यायची आहे का? आणि जर मी पास झालो तर तू मला स्वीकारशील का? आणि आता आर्याच्या लक्षात आलं आणि ती हसून म्हणाली, पण मी ते लिहून काय उपयोग? तू थोडीच माझ्यासाठी उपाशी राहणार आहेस का? आणि तू किती खाल्लंस किती नाही हे मी थोडीच बघणार आहे. आणि आता इंद्रा म्हणाला, व्हॉट यू मीन? माझं तुझ्यावर प्रेम आहे आणि मी तुझी चिठ्ठी वाचल्यापासून कॉफीसुद्धा पिली नाही. मी खरंच कालपासून काहीही खाल्लं नाही, कारण माझं तुझ्यावर खरंच प्रेम आहे आणि तुझ्या शब्दाखातर मी इतकं सगळं करतोय. असं इंद्रा फार मनापासून बोलत होता, पण आता ही आर्या त्याच्याशी खट्याळपणा करत होती. आणि तिनं मजाकमध्ये केलेला हा जोक इंद्रा मात्र सिरियस घेत होता. आणि आर्या विश्वास न बसून म्हणाली, इंद्रा जास्त फेकू नकोस हां, आणि खोटं बोलू नकोस. कोणच कोणासाठी उपाशी राहत नाही. मला तर 2 ताससुद्धा न खाता धीर धरवत नाही. आणि चक्क तू कालपासून उपाशी आहेस? काहीही बोलतोस तू. आणि इंद्रा म्हणाला, आरू तू माझ्या प्रेमाची परीक्षा बघत आहेस. मी सांगतोय ना, मी काहीच नाही खाल्लं तर मी काहीच नाही खाल्लं. तुला पाहिजे तर तू तुझे डॅड आणि आर्यनला विचार. आणि प्लीज जर तू माझ्या प्रेमाचा रिस्पेक्ट करू शकत नाहीस तर निदान असं बोलून माझ्या प्रेमाचा मजाक तरी उडवू नकोस. आणि आर्या म्हणाली, ओके, इतकंच माझ्यावर प्रेम करतोस तर मग आणखीन उपाशी राहा. बघूस तू किती हदपर्यंत माझ्यावर प्रेम करतोस. इतकं तर तू माझ्यासाठी करू शकतो ना? असं म्हणून त्याच्याकडे दुर्लक्ष करून तिनं पुन्हा मोबाईलमध्ये डोकं घातलं. आणि आता इंद्रानं त्या प्लेटला नमस्कार केला आणि बॅग घेऊन ऑफिसला गेला. आणि ऑफिसमध्ये येणारी सकाळी सकाळची कॉफीसुद्धा त्यानं घेतली नाही. दुपारी लंच आला पण त्यानं आजही खाल्ला नाही. आणि अर्जुनला त्याची थोडी काळजीच वाटली. ही अल्लड मुलगी नक्कीच त्याचा मजाक करत आहे. किती मर्यादेपर्यंत त्याची परीक्षा घ्यावी हे तिला कळणार नाही. आणि किती हदपर्यंत परीक्षा द्यावी हे इंद्राला कळणार नाही. आर्या त्याचा जुनून आहे, त्याची क्रश आहे. तो तिच्यावर त्याचं प्रेम आहे हे सिद्ध करण्यासाठी उपाशी राहणार म्हणजे राहणार. आणि हिला मात्र त्याची काळजी नसणार असं अर्जुनलाच वाटलं, कारण तो आर्याला खूप जास्त चांगली ओळखत होता. आणि त्यानं आर्यनला सांगितलं की इंद्राला समजावून सांग आणि उपाशी राहायची काहीच गरज नाही हे पटवून दे. आता आर्यनसुद्धा इंद्राला सांगून थकला, बोलून थकला की तिचं जास्त मनावर घेऊ नको, ती अशीच आहे, ती लगेच सुधारेल किंवा तू उपाशी राहिलास तर तुझ्यावर प्रेम करायला लागणार नाही, कारण आर्या सहजासहजी कोणावर विश्वास ठेवत नाही. शेवटी ती अर्जुन सरांची मुलगी होती. अल्लड असली तरी कुठेतरी अर्जुन सरांचा हा एक गुण तिच्यामध्ये पुरेपूर उतरला होता, लवकर कोणावर विश्वास ठेवायचा नाही. आणि आर्यन म्हणाला, इंद्रा तू तिला जास्त सिरियस घेऊ नकोस. पण इंद्रानं त्याचंही ऐकलं नाही. तो म्हणाला, नाही आर्या, ती अल्लडपणात हे सगळं करत असली तरी मी तरी मॅच्युअर आहे ना. माझं लव प्युअर आहे.
मी तिच्यासाठी काहीही करू शकतो हे मला तिला दाखवून द्यायचं आहे. मग जोपर्यंत ती मला खा म्हणत नाही तोपर्यंत मी खरंच खाणार नाही. मग माझं काहीही होऊ दे. याची सुरुवात तिनं केली आहे आणि याचा शेवटही तीच करेल. और इतिहास गवाह है, आखिर में जीत सच्ची प्यार की ही होती है. यू डोंट वरी. असं इंद्रानं आर्यनलाच समजावलं. आणि आता आर्यन अर्जुनकडे गेला आणि म्हणाला, डॅड, इंद्रा ऐकणार नाही. तुम्ही तुमच्या प्रिन्सेसला समजावा आणि तिनं जी काही कंडिशन घातली आहे ती सोड म्हणावं. डॅड, इंद्रानं 1.5 दिवस झालं काही खाल्लं नाही. अशानं त्याची तब्येत बिघडेल. आणि आता अर्जुनला सुद्धा त्याची काळजी वाटली आणि त्यानं आर्या घरून गेल्यानंतर पहिल्यांदा तिला फोन केला आणि त्याचा फोन पाहून आर्या थोडी इमोशनल झाली आणि तिचे डोळे पाणावले आणि तिनं खूपच हावरटासारखा फोन उचलला. आणि फोन घेऊन डोळ्यातून अश्रू काढत फक्त कानाला लावून त्याचा आवाज ऐकण्यासाठी आतुर झाली होती. आणि तिला वाटलं की डॅड म्हणतील, प्रिन्सेस हाऊ आर यू. पण तिकडून अर्जुन पहिल्यांदाच म्हणाला, प्रिन्सेस व्हॉट इज धिस. तू इंद्राची आणखीन किती परीक्षा घेणार आहेस. तो मुलगा कालपासून उपाशी आहे. त्याच्यावर कामाचं प्रेशर असतं आणि तू त्याला अशी का कंडिशन घातली. इट्स नॉट ओके. तू असं करू शकत नाही. अशी त्याची भाषा ऐकली आणि आता आर्यानं डोळे पुसले आणि तिचा हुंदका आवरला आणि म्हणाली, डॅड, हे तुम्ही कोणाविषयी बोलताय. आणि अर्जुन म्हणाला, कोणाविषयी म्हणजे इंद्राविषयी बोलतो. मग आर्या म्हणाली, मग इंद्रा माझा कोण आहे. अर्जुन म्हणाला, इंद्रा तुझा नवरा आहे प्रिन्सेस. आणि आर्या म्हणाली, डॅड, मग तुम्ही माझ्या आणि माझ्या नवऱ्याच्या मध्ये पडू नका. आमच्या दोघात जे काही सुरू आहे ते आमचं पर्सनल आहे आणि पर्सनल असायला हवं असं तुम्हीच म्हणता ना. आणि त्याची परीक्षा घेणं, त्याच्या प्रेमाची परीक्षा घेणं माझा अधिकार आहे आणि पुन्हा यासाठी मला फोन करू नका असं म्हणून चक्क तिनं फोन ठेवून दिला. आणि आता अर्जुन चक्रावला. तो काही सेकंद त्या फोनकडेच बघत राहिला आणि आत्ता ही जी बोलली ती अल्लड इनोसंट आर्या वाटली नाही. हिच्यामध्ये इतका चेंज कसा झाला हेच त्याला कळेना. खरंच ती माझ्यावर इतकी चिडली आहे का की आता ती मला त्या दोघांमध्ये इंटरफेअरसुद्धा करू देणार नाही असा प्रश्न अर्जुनला पडला. आणि तिनं तर आता त्या दोघांच्या मध्ये बोलण्याचा माझा अधिकारही काढून घेतला. आणि अर्जुन थोडा नाराज झाला. आता दोघेही ऐकत नव्हते. आणि मग ऑफिस संपवून तो घरी आला. आजही सगळ्यांनी डिनर केला आणि इंद्राने चक्क आजही थाप मारली आईला की मी बाहेरून खाऊन आलो आहे. आणि आर्या फक्त त्याच्या तोंडाकडे बघायची पण बोलत मात्र काही नव्हती. तिनं गुपचूप डिनर केला. इंद्रा मात्र रूममध्ये आला. लॅपटॉप उघडून काम करत बसला पण कामामध्ये लक्ष लागेना. सतत पोटावर हात ठेवायचा, पोट चोळायचा. आता खूप भूक लागली होती. आता आतडीसुद्धा ओरडायला लागली होती आणि पिळवटून निघत होती. सतत पाणी प्यायचा पण आता पाणी पिऊन पिऊन आता ते पाणीसुद्धा बेचव लागायला लागलं होतं. तिथेच ठेवलेल्या फ्रूटवर सतत लक्ष जायचं. तो जीभ चाटायचा पण हात मात्र लावत नव्हता आणि त्याचा चेहरा खूप उतरला होता.
डोळे निस्तेज दिसायला लागले होते आणि तो तिथंच स्टडी टेबलवर डोकं ठेवून पोट धरून झोपला. आणि आर्या रूममध्ये आली आणि त्याला तसा झोपलेला बघून म्हणाली, इंद्रा, तुला भूक लागली असेल तर तू खाऊ शकतो. मी सांगते म्हणून उपाशी राहायची गरज नाही. नाहीतर सगळे मलाच बोलतील की मी खूप तुझ्याशी इतकी वियर्ड वागते आणि सक्त वागते. आणि तू ऑफिसमध्ये सुद्धा सांगितलंस का की तू माझ्यासाठी उपाशी राहतोस? इतकं प्रेमाचं प्रदर्शन मांडण्याची काही गरज आहे का? आणि इंद्राला आता राग आला आणि तो तिच्याकडे काहीच न बोलता नुसता बघत होता आणि त्याच्या डोळ्यात पाणी आलं होतं. आणि तो रागात झटकन खुर्ची मागे सरकवून तिथून उठला आणि इतक्यात त्याला चक्कर आली आणि तो डोळे झाकून तिथंच खुर्चीत पडला. तशी आता आर्या घाबरली आणि म्हणाली, इंद्रा, इंद्रा काय होतंय? असं म्हणून तिनं त्याच्या खांद्याला हात लावला आणि त्यानं तिचा हात झटकला आणि म्हणाला, हात काढ. तरीही आर्या म्हणाली, इंद्रा काय होतंय सांग ना, तुला चक्कर आली का? आणि इंद्रा रागात म्हणाला, लिव मी. तरीही आर्या त्याला म्हणालीच, इंद्रा मी काय विचारलं, तुला चक्कर येते का? आणि इंद्रा खूप रागात ओरडला, आय सेड लिव मी. तशी आर्या घाबरून मागे सरकली आणि इंद्रा चिडून म्हणाला, जर तुला माझ्याविषयी काही वाटत नसेल तर ही सिंपती दाखवण्याचं नाटक कशाला करतेस? मी मेलो तरी तुला काय फरक पडतो? आणि जेव्हा मी मरेन तेव्हा तरी परीक्षेत पास होईन ना? आणि आता काही का असेना, पण कोणी असं तिच्यासाठी मरणाची भाषा केली आणि आर्या खरंच गप्प बसली. आणि इंद्रा आता तिथून उठला आणि सोफ्यावर जाऊन पडला. आणि आर्या खाली गेली. तिनं पटकन त्याच्यासाठी प्लेट वाढून घेतली आणि मनात म्हणाली, याचा अर्थ खरंच इंद्रानं कालपासून काहीच खाल्लं नाही. डॅड खोटं बोलणार नाहीत. आणि मग ती त्याच्यासाठी जेवण घेऊन आली आणि म्हणाली, इंद्रा उठ, जेवण कर. पण इंद्रा उठत नव्हता आणि तो असं ऐकणार नाही म्हणून आर्या म्हणाली, इंद्रा, तुला तुझ्या आईची शपथ आहे, उठ आणि जेव. आणि इंद्रा चिडून म्हणाला, आर्या शपथ घालून काहीच होणार नाही, मला खायचं नाही. आर्या म्हणाली, मग आता काय करू म्हणजे तू खाशील? इंद्रा म्हणाला, मी माझ्या परीक्षेत पास झालो की नाही तेवढं सांग, तरच मी खाणार. आणि आर्या म्हणाली, हो बाबा, पास झाला तू, तुझं आहे माझ्यावर खूप प्रेम, आय ॲग्री, आता तरी खा. आणि इंद्रा म्हणाला, मी माझ्या हातानं खाणारच नाही, तू भरवणार असशील तर खाणार. आर्या म्हणाली, इंद्रा, आता हा काय हट्ट आहे? आणि इंद्रा म्हणाला, सगळे हट्ट तूच करायचे का? लिसन मिसेस आर्या इंद्रा जाधव, तू असशील एकपट हट्टी, मी 100 पट हट्टी आहे. तू भरवणार असशील तर खाणार, नाहीतर खाणार नाही, मेलो तरी चालेल. असं म्हणून पुन्हा तोंड फिरवून बसला आणि मनात म्हणाला, तिनं मला नाही भरवलं तरी चालेल, पण माझं तिच्यावर प्रेम आहे, निदान हे तरी कळलं तिला. आणि आता तिनं जरा विचार केला आणि ती उपाशी राहू नये म्हणून तो तिचे किती लाड करून तिला चारतो. आणि माझ्यामुळे जर तो उपाशी राहिला आणि त्याला आणखीन काही झालं तर डॅड इथेच मोठा खड्डा खोदून त्यात पुरतील मला, असं वाटून ती म्हणाली, ओके बाबा, उठ आता खा. इंद्रा म्हणाला, तू भरवणार आहेस का? ती म्हणाली, हो. मग तो उठला आणि तिच्यासमोर बसला. आणि आता आर्यानं चपातीचा एक घास मोडला आणि त्याच्यासमोर पकडला आणि म्हणाली, घे, खा. आता एवढ्या वेळ भरवते, माझी चूक आहे म्हणून, पुन्हा नाही तुला अशी चिठ्ठी पाठवणार.
आणि इंद्र थोडा हसून म्हणाला, आय लव्ह यू म्हणशील का नंतरच्या चिठ्ठीत? तशी ती गप्प बसली आणि म्हणाली, फालतू बडबड बंद कर, आधी खा बरं. आणि आता त्यानं तिचा हात पकडला आणि त्याच्या तोंडात तिच्या बोटांसह घास घेतला आणि त्यानं तिची बोटं चोखली. आणि त्याच्या ओठांचा थंड स्पर्श होताच आर्याच्या शरीरातून एक गोड लहर पुन्हा चमकून गेली. पोटात खड्डा, छातीत धडधड आणि टॉप टू बॉटम ती शहारायला लागली. आणि आता डोळ्यात चक्क शरम दिसली. ओठ एकमेकांपासून थोडे अलग झाले आणि गोबरे गाल थोडे थोडे हसत होते. आणि आता तिनं तिथंच प्लेट टाकली, हात मागे घेतला आणि परत जाऊन ब्लँकेटमध्ये झोपली. आणि त्याला मोठ्यानं म्हणाली, आता पुढचं सगळं तू खा, सोफ्याकडे तोंड करून झोप, माझ्याकडे तोंड करून झोपू नको. आणि आता इंद्रसुद्धा तिची ती अवस्था बघून हसत होता.